नमस्कार, मी विजय राऊत. कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 8-15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे इच्छुक उमेदवार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आपला भावी आमदार कोण हवा आहे हे कधीही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते विचारून उमेदवार देत नाहीत. म्हणूनच सत्कर्म फाउंडेशन आणि कोकण वैभव यांच्या वतीने सप्टेंबर 2024 मध्ये आपल्या सुशिक्षित, अभ्यासू आणि सक्षम अशा भावी आमदाराचा शोध घेण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात एक ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी सुरुवातीला कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांमधून भावी आमदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून जनतेने शिवसेना शिंदे गटाचा आमदार कोण असावा याचा कल कल्याणकर जनतेने दिला आहे. या सर्वेत कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. हा सर्वे म्हणजे निकाल नव्हे, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र उमेदवार देताना पक्षाच्या नेत्यांनी हा सर्वे दुर्लक्षित करू नये ही देखील अपेक्षा आहे. या सर्वेचा रिपोर्ट म्हणजे ओपिनियन पोल आम्ही कोकण वैभव या यूट्यूब चॅनलवरती दाखवणार असल्याचं आम्ही जाहीर केलं होतं. त्यानुसार याचा सर्वे रिपोर्ट आज जाहीर करीत आहोत. तत्पूर्वी सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण अजून हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करायचं आहे. या सर्वेत 11 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी 3 प्रश्न सर्वेमध्ये सहभागी होणाऱ्यांची जुजबी माहिती होती. त्यातून कोणत्या विभागातून किती जणांनी सहभाग घेतला आहे, त्यांचा वयोगट कोणता आहे, ते पुरुष व महिला प्रमाण किती आहे याची माहिती आहे. इतर प्रश्न हे उमेदवारांसंदर्भात प्राथमिकदृष्ट्या महत्त्वाचे होते, म्हणूनच या सर्वेचे देखील तेवढंच महत्त्व आहे. चला तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वे रिपोर्ट. प्रश्न पहिला आहे, एक आपण राहत असलेला विभाग. त्याच्यामध्ये ए कोळसेवाडी, बी तिसगाव, सी खडेगोळली विभाग, डी मलंगड विभाग आणि ई उल्हासनगर विभाग. या सर्वेमध्ये कल्याण पूर्वेतील तिसगाव विभागातून 37% सर्वाधिक, तर त्या खालोखाल मलंगड विभागातून 28.5% नागरिकांनी सहभाग घेतल्याचं दिसते. अशाच प्रकारे कोळसेवाडी विभागातून 19.9%, तर खडेगोळली विभागातून 10.5% लोकांनी सहभाग घेतला आहे. उल्हासनगर विभागातून सर्वात कमी म्हणजे अवघ्या 4.1% नागरिकांनी सहभाग घेतल्याचं दिसून येते. यानंतर पाहूया पुढील प्रश्न ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्वेमध्ये सहभागी होणाऱ्यांचं वय काय आहे? ए 18 ते 35 वयोगट, बी 35 ते 60 वयोगट, सी 60 त्यापेक्षा अधिक वयोगट. या सर्वेत सर्वाधिक 35 ते 60 वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे. त्या खालोखाल 18 ते 35 वयोगटातील 44.9% म्हणजे जवळजवळ 45% तरुण वर्गाने सहभाग घेतला आहे. आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील अवघ्या 3.1% ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वात कमी दिसत आहे. त्यामागे कारण आहे, अनेकांना अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल फोन वापरता येत नाही, त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. तरी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. या सर्वेमध्ये सहभागी होणाऱ्या पुरुष आणि महिला वर्गांचं प्रमाण किती आहे ते बघूया. ए पुरुष, बी स्त्री. या सर्वेत सर्वाधिक 86.1% पुरुषांनी सहभाग घेतला आहे, तर 13.9% महिला वर्गाने सहभाग घेतला आहे. महिला वर्गाची ही आकडेवारी देखील लक्षणीय आहे, कारण आतापर्यंतच्या सर्वेत महिलांचा सहभाग हा जेमतेम 5 ते 60% पर्यंतचा असायचा. यावेळी त्यांची संख्या वाढली आहे, खरंच कौतुकास्पद आहे. यानंतर प्रमुख प्रश्नांची आता सुरुवात होते. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पुढील प्रश्न पाहूया. कल्याणपूर्व मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट मधून इच्छुक उमेदवार व प्रमुख दावेदार असलेल्या उमेदवारांपैकी भावी आमदार म्हणून आपली सर्वात पसंती कोणाला असेल? ए विशाल पावशे माजी नगरसेवक आहेत,
बी महेश गायकवाड माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत. सी निलेश शिंदे माजी नगरसेवक आहेत. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी विशाल पावसे हे 2014 मध्ये भाजपाकडून आणि निलेश शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकदा त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे या दोघांनाही विधानसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे असं म्हणायला गेलं तर हरकत नाही. आत्ताच्या सर्वेमध्ये सर्वात कमी म्हणजे अवघ्या 2.9% नागरिकांनी विशाल पावसे यांना तर 14.7% नागरिकांनी निलेश शिंदे यांना भावी आमदार म्हणून पसंती दिली आहे. सर्वाधिक म्हणजे 82.4% नागरिकांनी महेश गायकवाड यांना भावी आमदार म्हणून पसंती दिली आहे. ही नागरिकांची पसंती आहे, हे मतदान नाही. मतदानात काय होईल हे सांगता येणे अवघड आहे. असं जरी असलं तरी कल्याण पूर्वेतील नागरिकांची भावी आमदार म्हणून पहिली पसंती शिंदे गटाचे महेश गायकवाड यांना राहणार असल्याचं सकृत दर्शनी तरी दिसून येते. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भावी आमदार म्हणून पसंती दिलेले इच्छुक उमेदवार आपल्यासाठी सहज भेटू शकतात का? ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 96.8%, बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 1.2% आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 2%. याचाच अर्थ भावी आमदार म्हणून पसंती दिलेला इच्छुक उमेदवार सर्वसामान्य जनतेसाठी भेटू शकतो असं सर्वाधिक 96.8% नागरिकांनी म्हटलं आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार आपल्याला मोबाईलवर सहज उपलब्ध होतात का? ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 94.8%, बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 1.2%, सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 4%. याचाच अर्थ भावी आमदार म्हणून पसंती दिलेला इच्छुक उमेदवार सर्वसामान्य जनतेचा मोबाईलवरती देखील सहजपणे उपलब्ध होऊ शकतो असा विश्वास 94.8% नागरिकांना वाटतोय आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार हे माजी नगरसेवक बडे पदाधिकारी आहेत. त्यांचं कार्य व कामगिरी कशी आहे? ए समाधानकारक म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 98%, बी असमाधानकारक म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 0.8% आणि सी सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे 1.4%. एकंदरीतच भावी आमदार म्हणून पसंती दिलेला इच्छुक उमेदवार हे माजी नगरसेवक आहेत, तरी त्यांचे कार्य व कामगिरी समाधानकारक असल्याचं 98% लोकांनी म्हटलं आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून की आपला भावी आमदार म्हणून पसंती दिलेल्या इच्छुक उमेदवाराचे कल्याणपूर विभागात सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम असल्याचे 59.1% लोकांचं मत आहे, तर उत्तम काम असल्याचं 39.7% लोकांचं मत आहे आणि अवघ्या 1 ते 1.2% लोकांना याबाबत काहीही स्पष्ट सांगता येत नाही. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार कोरोना सारखी महामारी, अतिवृष्टी, वादळ, पूरस्थिती आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपल्या मदतीला धावून येतात का? ए होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 97.5%, बी नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 2% आणि सी सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 0.5%. आपला भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार कोरोनासारखी महामारी, अतिवृष्टी, वादळ, पूरस्थिती आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ते आपल्या मदतीला धावून येतात हे सर्वाधिक 97.5% लोकांचं मत आहे आणि मदतीला धावून येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघं 2% आहे, तर याबाबत काहीच सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण अवघं 0.5% आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यास ते कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचा सर्वाधिक विकास करू शकतील असं आपल्याला वाटतं का? ए होय म्हणण्याचं प्रमाण आहे 97.3%, बी नाही म्हणण्याचं प्रमाण आहे 2% आणि सी सांगता येत नाही म्हणण्याचं प्रमाण आहे 0.7%. याचाच अर्थ आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेले इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू शकतील असा तब्बल 97.3% लोकांचा विश्वास आहे. अवघ्या 2% लोकांना याची खात्री नाहीये, तर 0.7% नागरिक याबाबत आपलं कोणतंही मत नोंदवू शकलेले नाहीयेत.
चला तर यानंतर पुढील प्रश्न पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेल्या इच्छुक उमेदवारासमोर विरोधी पक्षाचा कोणी आणि कितीही तगडा उमेदवार असला तरी सहज निवडून येतील अशी खात्री वाटते का? ए. होय म्हणणाऱ्यांच्या प्रमाणे 55.6%, बी. नाही म्हणणाऱ्यांच्या प्रमाणे 0.4% आणि सी. सांगता येत नाही म्हणण्याच्या प्रमाणे 4%. याचा अर्थ आपले भावी आमदार म्हणून आपण पसंती दिलेल्या इच्छुक उमेदवारासमोर विरोधी पक्षाचा कोणीही आणि कितीही तगडा उमेदवार असला तरी तो सहज निवडून येईल असं 95.6% नागरिकांचं मत आहे. अवघ्यात 0.4% लोकांना याची खात्री नाहीये, पण 4% नागरिक काहीही सांगत नाहीये. तरी सुद्धा 95.7% हे प्रमाण खूप आहे, लक्षणीय आहे एवढंच म्हणता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड हेच भावी आमदार असले पाहिजेत असाच एकंदरीत नागरिकांचा सूर दिसून येतो. त्यामुळे या सर्वेची पक्षाने देखील दखल घेतली पाहिजे, जनमताचा आदर केला पाहिजे एवढंच म्हणूया. आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक आणि शेअर करा. पुन्हा एकदा नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.